तर मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत. 16च्या 16. सगळे शिंदेचे मंत्र्यांची होती 16च्या 16. 13 शिंद्यांचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटाचे आहेत. आता मी मागे म्हणलं की अजित पवार जे आहेत यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जे अधिकार आहेत त्याचं ते पालन करतात. अजित पवार हे पाप धुवायला प्रयागराजला गेले नाहीत. त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पवित्र नद्या तीर्थस्थळं आहेत. काही लोकांनी इतकं पाप केलंय गेल्या 2.5 वर्षात त्या पापाचा कडेलोट झाला आणि ते मग गेले. पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएचडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत. जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.